नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा आकाशच्या व्लॉगमध्ये स्वागत आहे मित्रांनो. आजचा हा व्लॉग आहे. या व्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की गावामध्ये छोट्या बाटल्याच्या सहाय्याने मासे कशा प्रकारे पकडतात हे मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता माझ्यासोबत एक छोटासा मुलगा आहे. या मुलाने छोट्याशा बाटल्यात कापून माशांना कशा प्रकारे पकडायचं असतं हे त्याला माहीत आहे आणि तो आपल्याला आज दाखवणार आहे की त्या बाटल्या कशा प्रकारे मांडायच्या असतात आणि त्या माशांना कशा प्रकारे पकडलं जातं त्या बाटलीमध्ये, हेही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. तर हा व्हिडिओ पूर्णपणे शेवटपर्यंत बघा मित्रांनो. तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजेल की कशा प्रकारे छोट्या बाटल्यामध्ये मासेमारी केली जाते. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता ही बाटली आहे, ही थंड्याची बाटली आहे आणि त्यांनी कशा प्रकारे या बाटलीला कापलं आहे हे बघा. तुम्ही बघू शकता त्यांनी बाटलीला कापून घेतलं. त्याच्यानंतर या बाटलीचा जो पहिला भाग आहे तोच भाग त्यांनी या बाटलीमध्ये त्यांनी असा उलटा करून टाकला आहे आणि तारेने त्याने कशा प्रकारे बांधून घेतले हे तुम्ही बघू शकता. आणि मित्रांनो, याच्यामध्ये मासे असे नाही राहत. या बाटलीमध्ये आधी आपल्याला खाना टाकावा लागतो, म्हणजे चारा टाकावा लागतो. हा जो चारा मित्रांनो, हा रवा आहे. या रव्याच्या सहाय्याने छोटेसे मासे याच्यामध्ये घुसतात आणि ते फसतात. तर मित्रांनो, आता मी ती बाटली मांडणार आहोत आणि तुम्हाला दाखवणार आहोत की त्याच्यामध्ये मासे कशा प्रकारे फसतात ते. हे बघा मित्रांनो, आता मित्रांनो हा जो आधी दगडाला बांधतोय, कारण की मित्रांनो ही जी नदी आहे ना, या नदीला थोडासा जरी पाऊस पडला की पूर येतो, म्हणून बाटल्या जागेवरच राहण्यासाठी दगडाने बांधत आहोत. एक दोन वागे एकच जागा टाकायचं. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपण या साईडला पूर्णपणे त्या बाटल्या दाखवल्या होत्या, त्या बाटल्या सोडून घेतलेल्या आहेत. आणि मित्रांनो, आता आम्ही सकाळ होण्याची वाट बघणार आहोत. ह्या ज्या बाटल्या आहेत मित्रांनो, ह्या बाटल्या पूर्ण रात्रभर या नदीमध्ये राहणार आहेत आणि सकाळी झाल्यानंतर तुम्हाला दाखवणार आहोत मित्रांनो त्या बाटलीमध्ये मासे कशा प्रकारे फसतात ते पूर्णपणे व्हिडिओमध्ये तुम्हाला मी ते दाखवणार आहोत. तर व्हिडिओ हा पूर्णपणे शेवटपर्यंत बघा मित्रांनो. आणि तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ बघत असाल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आता जवळजवळ 6 वाजलेत आणि पूर्णपणे सकाळ झालेली आहे. तर मित्रांनो, काल आपण या नदीच्या काठी ज्या मासे पकडण्यासाठी बाटल्या सोडल्या होत्या, त्या बाटल्या आम्ही काढण्यासाठी इकडे आलेलो आहोत. तर मित्रांनो, त्या बाटल्यामध्ये किती मासे अडकलेत हे या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि तुम्हाला बघायला मिळेल की त्या बाटल्यामध्ये किती मासे अडकलेले आहेत ते. तर मित्रांनो, तुम्ही आता बघू शकता काल जेवढ्या बोटल्स आम्ही मांडल्या होत्या या नदीच्या काठी, ते पूर्णपणे बोटल्स आम्ही आता काढून घेतले आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला याच्यामध्ये दिसत असतील, याच्यामध्ये फक्त झिंगा अडकला आहे मित्रांनो. याला आम्ही सोडे पण बोलतो. तर या सोड्यांना आम्ही आता सागाच्या पानाच्या टोप्यामध्ये तुम्हाला काढून दाखवणार आहोत. मित्रांनो, आपल्याला या बॉटल्समध्ये ना जे छोटे छोटे मासे असतात ना, ते मासे नाही आपल्याला अडकत आलेत, कारण की मला वाटतं मित्रांनो नदीला पाणी नितळ असल्यामुळे ते मासे याच्यामध्ये अडकलेले नाही. तर तुम्हाला कळालंच असेल मित्रांनो आता बाटलीच्या सहाय्याने कशा प्रकारे मासेमारी केली जाते ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही दाखवलेलं आहे. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.